आज आपण करणार आहोत न वाटण करता सकाळच्या घाईत झटपट होणारी मटकीची भाजी। इथे मी 1 कप मटकी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातली होती। रात्री ती एका स्वच्छ कापडात बांधून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मटकीला छान मोड आले आहेत। आता ही मटकी आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे। निवडलेली मटकी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। चांगल्या चवीसाठी नेहमी गावरान मटकी वापरायची। इथे मी अर्धा ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून मटकी 10 ते 15 मिनिटांसाठी उकडून घेणार आहे। ही आपली उकडलेली मटकी रेडी आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्त्याची पाने, 2 चमचे तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा काळं तिखट। इथे मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेत आहे। इथे आपली कढई गरम झालेली आहे। आता त्या गरम कढईमध्ये 2 चमचे मी तेल घालणार आहे। तेल तापलं की अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी घालणार आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ठेचलेला मी आता लसूण घालणार आहे। आता यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालत आहे। जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्त्याची छान फोडणी बसलेली आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान गुलाबी आणि मऊ झालेला आहे। कांदा आता छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे। टोमॅटो पण आपल्याला छान बारीक गॅसवरच त्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतण्यासाठी आपल्याला 2 मिनिटं लागणार आहेत। इथे आपलं टोमॅटो छान बारीक झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घालते, 1 चमचा गोडा मसाला घालते आणि 1 चमचा काळं तिखट घालते। मसाले टाकल्यानंतर आता आपल्याला बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। तेल सुटल्यानंतर आता इथे आपल्याला उकडलेली मटकी घालायची आहे। इथे मी मीठ घातलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी मी मटकी उकडतानाच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी आता मीठ घालत नाही। ज्या पाण्यात मटकी उकडली तेच पाणी शिजवताना वापरायचं आहे। एक्स्ट्रा पाण्याने भाजीची चव जाते। इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आहे। इथे आता जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशी टिफिनसाठी मटकीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास संगमित्रा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। थँक्यू।